डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध घटनात्मक मार्गांचा अवलंब केला. तर त्यांचा हा विश्वास की कायदेशीर सुधारणांद्वारे भारतातील खोलवर रुजलेला सामाजिक अन्याय दूर केला जाऊ शकतो, हा योग्य होता का? तर तुम्ही विचारलं की काय ते योग्य होतं. जर डॉक्टर आंबेडकरांचे मार्ग योग्य नसते तर कदाचित आज आपण इथं बसून ही चर्चा करू शकलो नसतो. आपण सगळे इथे बसलो आहोत. आपल्यापैकी बहुतेक जण काही खूप मोठ्या किंवा श्रीमंत पार्श्वभूमीतून येत नाही. आजपासून 50 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती होती, विशेषतः ज्या मुली आणि महिला इथं बसल्या आहेत, त्या काळातील परिस्थिती पाहता अशी कोणतीही चर्चा होऊ शकेल याची कल्पना करणं सुद्धा कठीण होतं. त्यामुळे त्यांचा मार्ग निश्चितच योग्य होता. आज आपल्याला आर्थिक प्रगती पाहायला मिळते, बौद्धिक प्रगती पाहायला मिळते, मानवी प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासात झालेली वाढ पाहायला मिळते. मानवी विकासाचे जे काही निर्देशांक असतात त्यापैकी तुम्ही कोणताही निर्देशांक तपासून पहा, तुम्हाला हेच दिसून येईल की ज्या वर्गांसाठी डॉक्टर आंबेडकरांनी संघर्ष केला ते वर्ग स्वातंत्र्याच्या वेळेच्या तुलनेत आज खूप चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांचा मार्ग योग्यच तर होता.